आज या ताऱ्यांची सफर केलोया। मानवी बुद्धीने तयार केलेल्या या छोट्याशा विश्वातून आपण खऱ्या झाला आहे आणि सर्व मान्यवर आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात केलेले जे देखावे आहे ते बघण्यासाठी जात आहे। जिथे श्रद्धेला विज्ञानाची जोड मिळते तिथेच प्रगतीचा सूर्योदय होतो। केवळ 14 तालुक्याचे प्रतिनिधित्व करत नाही तर विकसित भारत 2047 च्या स्वप्नाच्या पाया रचणारे आहे। हे वैचारिक व्यासपीठ आहे। जेव्हा आपण आत्मनिर्भर भारताचा विचार करतो तेव्हा अमरावती जिल्ह्याची भूमी त्या आत्मनिर्भरतेचा घडामोडी समोर येते। आत्मनिर्भर भारताची सुरुवात आपल्या शेतातून होते। केवळ कापूस पिकवणे नव्हे तर फास्ट फॅब्रिक हे तंत्रज्ञान जेव्हा इथला शेतकरी आत्मसात करेल कृषी तंत्रज्ञानाचा पुरस्कार करत आहे। मेळघाटातील निसर्ग आपल्याला शिकवतो यासारख्या हरित ऊर्जेची गरज आहे। मेळघाटातील विचाराने आणलेले प्रयोग निसर्ग आणि तंत्रज्ञान यांच्या सहअस्तित्वाचा उत्तम नमुना आहे। या समोर दोन हातांवर ठेवा। आणि पंक्ती मधल्या वातीला मग कडू लागले वार। मौनाच्या जाळात जळाल्या ज्या दुःखांचे पक्षी त्या दुःखांचे प्रयोग करून शास्त्रज्ञ काढत नक्षी आपल्या सर्व समस्याच्या लक्षा प्रयोगाद्वारे रेखाटून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व मान्यवरांचे या जागरूक नगरीत मनपूर्वक स्वागत। विज्ञानाचा धागा ओढते आमची जागरूक नगरी, एक एक माणूस जोडते आमची जागरूक नगरी हा खडखडाट आजच्या कार्यक्रमाच्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या व भारताची डिझायनर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला हारादिली आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या समृद्ध भविष्याची। शाहूराजा तुझ्या दूरदृष्टीने पवाडे आजही गाते ती माती माणसास माणूस केले शाहू राजा तू आमचा आभार एवढा शतपती। इथे माणूस नावाचा खुला संवर्ग टाकावा तुम्हाला याहून काही दुसरे नको होते। खरं तर उमजणाऱ्या व्यवस्थेला तुम्ही बाबा रकाने गर्ष जातीची तुम्हालाही नको होते। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन। एका अभिनेत्याने किती अनर्थ केले हे सांगून बहुजनांना शिक्षणाचे दारे उघडून
सुधारणावादी चळवळीत त्रास विकणाऱ्या दैववाद व मूलतत्वावर कुऱ्हाड घालून परिवर्तनवादी जगाची स्वप्ने पाहून ते प्रत्यक्षात उतरवणाऱ्या फुलेरापत्रांना कोटी कोटी प्रणाम. येथे दिव्या दिव्यांचा ऐसा प्रकाश व्हावा, प्रत्येक झोपडीचा अंधार दूर व्हावा. झाले पुरे आता हे चंद्र सूर्य तारे माणूस कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी विनंती करतो की त्यांनी या आजच्या कार्यक्रमाच्या सर्व सन्माननीय पाहुण्यांना माननीय अध्यक्ष जागृत शिक्षण संस्था वरून यांनी आपले अध्यक्षता स्वीकारावे अशी विनंती आहे. श्री शशिकांतजी बेलसरे साहेब, श्री आनंदरावजी देशमुख साहेब, श्री केवलकृष्ण चौधरी साहेब, श्री डी एस साडके साहेब, श्री डॉक्टर अंडे साहेब, श्री निखिल मानकर सर, माननीय उपशिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती श्री इम्रान खान सर, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री श्रीकांत कुडे सर, जिल्हा विज्ञान मंडळाचे सचिव श्री विशाल भोयर सर, भरूच तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री श्यामगावंडे सर, सचिव श्री रवींद्र शेळके सर, विज्ञान तालुका मंडळ याच्या अध्यक्षा रंजिताई ठाकरे मॅडम, सचिव शीतलताई ठाकरे मॅडम, या सर्व मान्यवरांना मी त्यांचं स्थान स्वीकारण्याची विनंती करतो आणि या सर्व पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो सौ गायकवाड मॅडम व त्यांची चमू. विद्या का मंदिर सजाया हमने, कदम मुबारक हमारे प्रांगण, नसीब अपना जगाया हमने. स्वागतम सुस्वागतम
धर्मराज पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या आणि शार्दूल महाडिक यांनी संगीत दिलेल्या या स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत झाले आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार आपल्याला करायचा आहे. आज तत्पूर्वी विदर्भ माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव डॉक्टर माधवराजी पानशे विद्यालय वरुडचे मुख्याध्यापक मान्य श्री नितीनजी ठाकरे सर यांनी व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो. नितीनजी ठाकरे. या उद्घाटनीय समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर श्री गिरीजी गांधी साहेब, माननीय अध्यक्ष जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुड यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो माननीय श्री संतोष क्षीरसागर साहेब, माननीय सचिव जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुड. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर श्री संजय ढोबळे सर, मान्य वरिष्ठ प्राध्यापक भौतिकशास्त्र विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांचे स्वागत व सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो मान्य डॉक्टर मनोहरजी आंडे साहेब, माननीय उपाध्यक्ष जागृत नवयुवक शिक्षण संस्थावरून. May this beautiful flower find a beautiful small corner in your office. त्यानंतर या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ प्रियाताई देशमुख, मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती जिल्हा यांचे स्वागत करण्यासाठी मी ते आमंत्रित करतो श्री अरुण वानखडे साहेब, मान्य सहसचिव जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुड. निखिल मानकर सर, मान्य उपशिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती यांचे स्वागत करण्यासाठी मी ते आमंत्रित करतो श्री राजेश गांधी साहेब, मान्य कोषाध्यक्ष जागृत नवयुवक शिक्षण संस्थावरून. यानंतर श्री इम्रान खान साहेब, मान्य उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग अमरावती यांचे स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो श्री शशिकांतजी बेलसरे साहेब, मान्य सदस्य जागृत नवयुवक शिक्षण संस्थावरून. यानंतर श्री कुशाल पिंगारे साहेब, माननीय गट विकास अधिकारी वरुड यांचे स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो श्री आनंदरावजी देशमुख साहेब, माननीय सदस्य जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुड.
शिक्षणाधिकारी पंचायत समिती वरुड यांचे स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो श्री पेरू कृष्णजी चौधरी साहेब, माननीय सदस्य जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुड. सन्माननीय बाळ कुलकर्णी साहेब, ज्येष्ठ संपादक यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो श्री मनोज गुंडाने सर, माननीय सदस्य जागृत नवयुवक शिक्षण संस्था वरुड. निलेश खांडेकर यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो आमच्या विद्यालयाचे प्राचार्य श्री विजय आगे साहेब. त्यानंतर श्री विशाल भोर साहेब, माननीय सचिव विज्ञान अध्यापक मंडळ अमरावती यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो श्री भाऊ रुपे साहेब. यानंतर मान्य श्री प्रवीणजी दिवे साहेब, माननीय अध्यक्ष जिल्हा मुख्याध्यापक संघ अमरावती यांचे स्वागत करण्यासाठी मी येथे आमंत्रित करतो जागरूक नवयुवक शिक्षण संस्थेचे माननीय सदस्य श्री निलेश रट्टे साहेब. त्यानंतर मान्य श्री विनायक ठाकूर सर, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राचार्य अमरावती जिल्हा इन्स्पायर्ड अवॉर्ड 2024-25 विज्ञान पर्यवेक्षक यांचे स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो जागृत नवयुवक शिक्षण संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री रोशन माखीजा सर. त्यानंतर श्री सालोडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी ते आमंत्रित करतो श्री खासबागे साहेब. श्री सालोडे. त्यानंतर मान्य डॉक्टर अतुल ठाकरे सर, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2021-22 प्राचार्य BDS हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चांदूर रेल्वे यांचे स्वागत करण्यासाठी मी ते आमंत्रित करतो श्री अमोल इंगोले साहेब. श्री नितीन ठाकरे सर यांचे स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो जागृत नवयुवक शिक्षणचे सन्माननीय सदस्य श्री सतीश भोरुके.
श्याम गावंडे सर, अध्यक्ष तालुका मुख्याध्यापक संघ वरुड, कृपया आपण व्यासपीठावर यावं. सन्मान्य श्री रवींद्र शेळके साहेब, माननीय सचिव तालुका मुख्याध्यापक संघ वरुड, कृपया आपण व्यासपीठावर यावं. आणि जागृत नवयुग शिक्षण संस्थेचे सन्माननीय सदस्य शैलेश देशमुख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी रवींद्र शेळके सर यांचं स्वागत करावं. त्यानंतर निलेश गावंडे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री पाटील साहेब. यानंतर या विज्ञान प्रदर्शनीचे परीक्षक माननीय डॉक्टर VB खुटे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री विजय आडे साहेब. त्यानंतर डॉक्टर रुपेश देविदास सुशील यांचे स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री बहुरूपी साहेब. यानंतर सन्माननीय किशोर रामदास गावंडे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी ते आमंत्रित करतो श्री अमोल खासबागे सर. यानंतर सन्माननीय आशिष दुपटके साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी ते आमंत्रित करतो श्री बहुरूपी साहेब. त्यानंतर सौ नंदिनीताई ठाकरे मॅडम, माननीय अध्यक्ष जिल्हा अध्यापक मंडळ वरुड यांचे स्वागत करण्यासाठी मी ते आमंत्रित करतो कुमारी बोंडे मॅडम. त्यानंतर सौ शीतलताई टाकरखेड मॅडम, माननीय सचिव विज्ञान अध्यापक मंडळ त्यांचे स्वागत करण्यासाठी मी तिथे आमंत्रित करतो सौ ठाकरे मॅडम.
येथे स्वागताचा कार्यक्रम आटोपला आहे. तद्वतच या सभागृहामध्ये उपस्थित असणारे वेगवेगळ्या शाळांचे मुख्याध्यापक, या विद्यालयाचे माजी शिक्षक, पालक, पत्रकार बंधू भगिनींचे मी शब्दसुमरांनी स्वागत करतो. एक साथ बैठे बैठे सावधान. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा कार्यक्रमच तुमच्यासाठी आहे. शब्दांच्या पलीकडे जाऊन सृष्टीचे मर्म शोधते ते विज्ञान आणि मानवाच्या कल्याणासाठी निसर्गाची नाते जोडते ती आपली संस्कृती. या ज्ञान साधण्याचे व्रत घेतलेले माझे शिक्षक बंधू भगिनी आणि विज्ञानाच्या क्षितिजावर झेप घेऊन पाहणाऱ्या माझ्या बालवैज्ञानिकांनो, आज वरुडच्या जागृत नगरीत विज्ञानाचा जणू कुंभमेळाच भरला आहे. मोर्शी वरुडच्या संत्राचा गोडवा असो वा मेळघाटातील सांगोल्यांची श्रीमंती असो, अचलपूरचा इतिहास वा वडाळ्याच्या निसर्गरम्य कडा असो, धारणीच्या अरण्यातील वनौषधीचे गुपित असो किंवा अंजनगाव, दर्यापूर, भातकुली येथील शेतीची प्रयोगशाळा असो, चांदूर बाजाराच्या बाजारपेठेतून व्यापार व उद्योगाची नवी वैज्ञानिक दृष्टी असो वा धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव, खंडेश्वरच्या मातीतील वेगवान वाहतूक व्यवस्था असो किंवा तिवसा व अमरावतीच्या शैक्षणिक वातावरणातून संशोधनाची एक नवी परंपरा असो, या सर्वांना एकत्र गुंतण्याचे काम या जिल्हास्तरीय प्रदर्शनीने केले आहे. या सर्व तालुक्याच्या वैभवाचा वैज्ञानिक धागा जेव्हा आपण आपल्या जिल्ह्याच्या नकाशावर पाहतो तेव्हा प्रत्येक तालुक्याचे एक स्वतंत्र स्थान आपल्याला दिसून येते. या 14ही तालुक्याचे विज्ञानाचे धागे जेव्हा एकत्र विणले जातात तेव्हा अमरावती नावाचा ब्रँड तयार होतो. हे केवळ या जिल्ह्याचे प्रदर्शन नाही तर विज्ञानाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होऊ पाहणाऱ्या भारत देशाचा विजय आहे. आजच्या प्रदर्शनातून असा काहीतरी एक सिंबॉल बाहेर पडावा का जो मेक इन इंडियाचा मानबिंदू व्हावा आणि आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध व्हावे. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो माननीय श्री निखिलजी मानकर सर, माननीय उपशिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती आणि ते माझ्या गावचे असल्यामुळे आमच्या राजनवाडी गावाचं वैभव श्री निखिल मानकर साहेब. बैठे बैठे सावधान. सर्वप्रथम आपल्या भारताच्या सर्व महान वैज्ञानिकांना अभिवादन करतो. NCERT नवी दिल्ली, भारत सरकार व प्रादेशिक विद्या प्राधिकरण, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर द्वारा पुरस्कृत शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावती, स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय, कला विज्ञान वाणिज्य व व्होकेशनल उच्च माध्यमिक विद्यालय वरुड, जिल्हा अमरावती, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व जिल्हा मुख्याध्यापक संघ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये 53वा अमरावती जिल्हा विज्ञान प्रदर्शनी 29-30-31 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. या विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित लाभलेले मान्यवर, उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर श्री संजय ढोबळे साहेब, या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री गिरीजी गांधी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय शिक्षणाधिकारी प्रियाताई देशमुख मॅडम, या संस्थेचे सर्व पदाधिकारी, माझे मित्र उपशिक्षणाधिकारी इम्रान खान सर, या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री विनोदजी गाडे साहेब, मुख्याध्यापक तालुका संघाचे अध्यक्ष माननीय दिवे सर, सचिव नानोटे सर, या तालुक्याच्या मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ठाकरे सर, मुख्याध्यापक संघाचे सचिव, जिल्हा विज्ञान मंडळाचे सचिव भोयर सर, उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर, सर्वांचं नाव या ठिकाणी वेळेच्या अभावी मी घेऊ शकत नाही.
उपस्थित असलेले सर्व शिक्षकवृंद आणि माझे सर्व बाल वैज्ञानिक, या 53व्या विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, जागतिक पातळीवर एखाद्या देशाची आर्थिक शक्ती मोजण्याचे विविध जे निकष आहेत, त्यापैकी वैज्ञानिक शोध व बौद्धिक संपदा अधिकाराची नोंदणी यांच्या प्रमाणानुसार देखील देशाची आर्थिक ताकद जी असते ती निर्धारित केली जाते. आणि त्या अनुषंगाने वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जागतिक पातळीवर जागतिक बौद्धिक संपदा संघटनेद्वारे जागतिक शोध निर्देशांकाचे गणन केले जाते. आणि त्यासाठी देशाच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ज्या संस्था असतात, मानवी भांडवल आणि संशोधन आणि पायाभूत सुविधा या घटकांचा आधार घेतला जातो. या निर्देशांकाच्या मूल्यानुसार सहभागी देशांना जगामध्ये क्रम केला जातो आणि या क्रमानुसार सन 2025मध्ये जागतिक शोध निर्देशांकाच्या पहिल्या क्रमवारीमध्ये स्वित्झर्लंड या देशाचा पहिला नंबर येतो आणि आपल्या भारताचा 38वा नंबर येतो. आज भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आणि सर्वाधिक मनुष्यबळ देश असून वैज्ञानिक व भौतिक संपदेबाबत भारताचे स्थान जे आहे ते खूप मागे आहे. याचं कारण म्हणजे संशोधनासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे आणि जेवढी वाढेल तेवढी वैज्ञानिक प्रगतीला चालना मिळेल. यासाठी आपल्या भारताचे प्रयत्न सुरू असून नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत अनुमूलाग्र बदल अनुसरले आहे. भारताची शिक्षण व्यवस्था ही जगातील जागतिक पातळीवरील शिक्षण व्यवस्थेशी मिळतीजुळती करत देशातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी या धोरणाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे. या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करत देशातील वैज्ञानिक शोधांना पाठबळ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याच धर्तीवर एक छोटासा प्रयत्न या विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून घडत आहे. रोजच्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या आणि या समस्यांची वैज्ञानिक शोधाच्या माध्यमातून कशी सोडवणूक होऊ शकते याबाबतीत केलेला छोटासा प्रयत्न या बालवैज्ञानिकांनी केलेल्या शोधाच्या माध्यमातून आपल्याला या विज्ञान प्रदर्शनीमध्ये दिसणार आहे. ही विज्ञान प्रदर्शनी केवळ प्रदर्शनी नसून विज्ञानाच्या त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला, त्यांच्या शोध निर्मितीला केवळ प्रोत्साहन देण्याकरताच नव्हे तर विकसित भारताच्या वाटचालीमधील त्यांच्या छोटंसं सहभागित्व आणि त्यांच्या पंखांना बळ देऊन देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने घेऊन जाणारी निश्चितच एक पाऊलवाट ठरेल यात शंका नाही. आज इथे जे विज्ञान प्रदर्शनी भरवलेली आहे त्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये एकूण 7 विषय NCERTला आपल्याला दिलेले होते. त्यापैकी शाश्वत शेती म्हणजे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, कचरा व्यवस्थापन आणि प्लॅस्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उद्योन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडेलिंग, आरोग्य, स्वच्छता, जल संवर्धन आणि व्यवस्थापन अशा पद्धतीच्या 7 विषयांमध्ये विविध प्रकारच्या प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी आपण मांडलेल्या आहेत. या ज्या प्रतिकृती आहेत या शाळेच्या प्रिमायसेसमध्ये एकूण 19 खोल्यांमध्ये मांडलेल्या आहेत. त्यामध्ये प्राथमिक शाळेतून 60 प्रतिकृती आहेत, माध्यमिक शाळेतून 60 प्रतिकृती आहेत, शिक्षकांच्या 30 आणि प्रयोगशाळा सहायकाच्या अशा 15 प्रतिकृती आहेत. अशा एकूण 165 प्रतिकृती या ठिकाणी आहेत आणि त्यापैकी आपल्याला राज्यस्तरासाठी फक्त 13 मॉडेलची निवड करावयाची आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो की आम्ही या ठिकाणी जे परीक्षक निवडलेले आहेत हे परीक्षक उच्च पदस्थ आहे, एका मोठ्या महाविद्यालयातले आहे आणि या संशोधन क्षेत्रामध्ये जाण असलेले परीक्षक आहे.
त्यामुळे आपण सर्वजण निश्चिंत राहा. या ठिकाणी सर्व गोष्टीची पारदर्शकता या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि कोणालाही परीक्षकांमध्ये कुठल्याही प्रकारची लुडबुड आपण या ठिकाणी करू देणार नाही आणि जो काही निकाल लागेल तो पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी लागेल. त्यावेळेस अशा संदर्भातली मी आपल्याला ग्वाही देतो आणि कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही हे सुद्धा या ठिकाणी नमूद करू इच्छितो. या ठिकाणी मला आयोजकांनी प्रास्ताविकासंदर्भात बोलायला सांगितलं, त्याबद्दल आयोजकांचे मी धन्यवाद मानतो. आणि 2 दिवस आपल्याला ही प्रदर्शनी सर्वांना एन्जॉय करायची आहे, तेव्हा तुर्तास या ठिकाणी थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. ठाकरे सर रेडी आहे. यानंतर ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो ते म्हणजे या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन. विज्ञानाच्या अथांग नभातून झेपावणारा हा प्रकाशफूल ठाकरे सर पाठवा आपण. विज्ञानाच्या अथांग नभातून झेपावणारा हा एक प्रकाशफूल आपल्या दिशेने येत आहे. ही केवळ मशाल नसून ही मानवाच्या जिज्ञासू आणि संशोधक वृत्तीचे प्रतीक आहे. हादरून टाकण्यासाठी सज्ज झाली आहे. आता ही धगधगती ज्ञानज्योत मी आदराने आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य डॉक्टर श्री संजयजी ढोबळे सर यांच्याकडे सुपूर्द करण्याची विद्यार्थ्यांना सूचना करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा विज्ञानाचा जागर होणार आहे. हे हस्तांतरण म्हणजे अनुभवाकडून उत्साहाकडे आणि परंपरेकडून आधुनिकतेकडे जाणारा एक सेतू आहे. सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी या विज्ञान अग्निकुंड प्रज्वलित करावा. विज्ञानाच्या प्रकार प्रकाशात अज्ञानाचा अंधकार नष्ट व्हावा व नवनिर्मितीचा नवा सूर्य उगवावा या सदिच्छेसह मी आजच्या या उद्घाटनीय समारंभाचे उद्घाटक सन्माननीय श्री डॉक्टर संजयजी ढोबळे साहेब यांना विनंती करतो की या प्रदर्शनीचं रीतसर उद्घाटन झालं असं जाहीर करावं. 53वी अमरावती जिल्हा विज्ञान प्रदर्शनीचं आदरणीय गिरीश गांधी साहेबांच्या उपस्थिती आणि प्रियाताई देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं असं मी स्वतः घोषित करतो. धन्यवाद. काळे साहेब यांना व्यासपीठावर येण्याची मी विनंती करतो. विद्यार्थी मित्रांनो, या उद्घाटनासोबतच यावर्षी आपल्या विद्यालयाने विद्यार्थ्यांना वेळेचे व नियोजनाचे महत्त्व समजावे या दृष्टीने वार्षिक दिनदर्शिका प्रकाशित केली आहे आणि त्यासाठी आर्थिक सहाय्य लाभले आहे ते गावंडे ज्वेलर्स या प्रतिष्ठानाचे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री गिरीजी गांधी साहेब व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या दिनदर्शिकेचे विमोचन करावे. जुने जाऊन पुन्हा आले नवीन कॅलेंडर, सुटले नाही माझे मी पण आले डिसेंबर. तुम्हा मुबारक या वर्षाचे सगळे महिने, पुरे अमावस आमची शाळा आले डिसेंबर. सर्व मान्यवर उपस्थित विद्यार्थी या सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि गावंडे ज्वेलर्स या प्रतिष्ठानाचे खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्या संपूर्ण जागृत परिवारासाठी अतिशय गौरवाचा क्षण आहे. याच विद्यालयात तुमच्यासारखा तुमच्यामध्ये बसणारा वर्ग 5 ते 10 पर्यंत आपल्याच विद्यालयात शिक्षण घेतलेला विद्यार्थी प्रथमेश चिकम यांनी आपल्या शाळेचे अनेक वेळा राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे आणि त्याला यामध्ये मार्गदर्शन लाभले आपल्या विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री संदेश सर यांचे. चिरंजीव प्रथमेश चिकम
याच्याविषयी मला सांगावं वाटते की याने त्याचं जे सायन्स इनोव्हेशन होतं ते सुरूच ठेवलं आणि आज तो 2 पेटंटचा मानकरी ठरला आहे. त्या पेटंटचं नाव आहे नोझल बोन कंडक्शन हिअरिंग एड फॉर द डीप आणि सेकंड आहे ओव्हरटेकिंग अलर्ट सिस्टीम युझिंग हिडार सिस्टीम. तेव्हा मी प्रथमेशला आणि त्याचे मार्गदर्शक शिक्षक श्री कावरे सर यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री गिरीशजी गांधी साहेब यांना विनंती करतो की चिरंजीव प्रथमेश आणि श्री संदेश कावरे सर यांचा सत्कार करावा. अनेक वेळा प्रथमेशने आपल्या विद्यालयाचे प्रतिनिधित्व राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर केले आहे. अतिशय जोरदार टाळ्या आपल्या या प्रथमेसाठी झाल्या पाहिजे. आपल्या सर्वांसाठी तो एक प्रेरणा आहे. त्याची आई पण सोबत आली आहे. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. विद्यार्थी मित्रांनो, वैज्ञानिक हे शोधत असतात. ते शोधते म्हणजे केवळ शोधत नाही तर निर्भय होते आहे आणि या जगास पाहण्या नवी दृष्टी देतात. चिरंजीव प्रथमेश अशी इच्छा होती की माझ्या 2 श्री संदेश कावरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत जवळपास 20 विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभागी झाले आहे. 10 विद्यार्थी IIT कॉलेज मुंबई येथे रोबोटिक्समध्ये सहभागी झाले होते. चिरंजीव प्रथमेशची अशी इच्छा होती की त्याला 2 शब्द बोलायचे होते. मी प्रथमेशला विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. Good afternoon to all the dignitaries, my teacher and all the students. आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आज मी त्याच व्यासपीठावर उभा आहे ज्या शाळेने मला घडवलं, आपले जागृत विद्यालयावरून. मला आज पण आठवतं मी पहिल्यांदा ज्यावेळेस सायन्स एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्यावेळेस कावरे सरांनी मला लोणी या विद्यालयात सायन्स एक्झिबिशनसाठी नेलेलं. तेव्हापासून मी प्रत्येक वर्षी जवळपास प्रोजेक्टमध्ये पार्टिसिपेट करायचो, स्वतः उत्साहाने बनवायचो आणि ते करत गेलो. आणि मला आजपर्यंत जवळपास ते करता करता जवळपास मी 20च्या वरती एक्झिबिशन्स, सायन्स कॉन्फरन्स पूर्ण पार्टिसिपेट करून भरपूर सगळे अवॉर्ड्स आणि खूप सगळे ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या. मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट सांगू इच्छितो. आपल्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते नॉलेज. बट नॉलेजसोबत 3 महत्त्वाच्या गोष्टी असते. एक म्हणजे प्रेझेंटेशन स्किल, दुसरं म्हणजे कम्युनिकेशन, तिसरं म्हणजे कॉन्फिडन्स. या तुम्ही 3 गोष्टी अंगीकारून घ्याल तर आय बेट लाईक की एव्हरीवन विल बी सक्सेसफुल हिअर. विथ दिस मी खरंच माझे मार्गदर्शक शिक्षक संदेश कावरे सर, बोंडे सर आणि माझे प्रत्येक शिक्षक जे इथे बसले ज्यांनी मला घडवलं त्यांचं मी आभार मानतो. आणि माझी फॅमिली, माझी आई यांनी मला सदैव मोटिवेट केलं, सपोर्ट केलं, त्याहीसाठी आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद प्रथमेश. तुझा नेहमी आम्हाला अभिमान राहील आणि आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना तू सतत मार्गदर्शन करशील अशी तुझ्याकडून अपेक्षा करतो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा वेळ आहे हे आपल्यासमोर जे पाहुणे आहे त्यांचं मार्गदर्शन ऐकण्याचं. कारण हे मार्गदर्शन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. तेव्हा सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याशी हितगुज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो सौ प्रियाताई देशमुख मॅडम, मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती जिल्हा. झालं का सगळ्यांना? बिलकुल चांगले मुलं आहेत तुम्ही, एकदम खरं खरं बोलले. अभिनंदन. 2च मिनटं बोलते, जास्त बोलणार नाही. आज आपण सर्वजण इथे 53व्या विज्ञान प्रदर्शनी जी जिल्ह्याची आहे त्याच्यासाठी एकत्र जमलो आहोत. प्रथमतः मी मिसाईल मॅन म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि ते आपल्यासारख्या छोट्या गावातून शिकलेले होते असे APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गिरीशजी गांधी, माननीय अध्यक्ष जागृत नवयुवक शिक्षण संस्था, माननीय डॉक्टर श्री संजयजी ढोबळे जे फिजिक्सचे डॉक्टर आहेत,
आणि व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी निखिलजी मानकर सर, इम्रान सर, या पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी विनोद सर, आणि या शाळेने ज्यांनी इतका चांगला कार्यक्रम घडवून आणला आणि त्याचा भाग बनण्याची आम्हाला संधी दिली. अतिशय सुंदर कार्यक्रम आहे. मजा आली की नाही तुम्हाला? खरं सांगा. जे एंट्रन्स आहे तिथं ते तारांगण बघितल्यावर मस्त वाटलं ना. तर मग आपण या इतक्या चांगल्या कार्यक्रमात आपल्याला सहभाग करण्याची संधी जर मिळाली तर थोडं बोर व्हायला काही हरकत आहे का? या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं मी मनापासून अभिवादन करते, धन्यवाद मानते की त्यांनी कमी वेळेत खूप चांगला कार्यक्रम इथे प्रेझेंट केला. या कार्यक्रमाला वारंवार तेच चेहरे दिसतात. आमचे मुख्याध्यापक संघ, विज्ञान मंडळ, गणित मंडळ, असे चेहरे पाहिले की मला तेच दिसतात. वारंवार रिपिटेशन म्हणजे काय की एज्युकेशनमध्ये एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यामधलं टॅलेंट ओळखणे. तसे आमचे हे टॅलेंटेड गणित मंडळ, विज्ञान मंडळांनी ज्या विद्यार्थ्यांमध्ये खरोखर काहीतरी स्पार्क आहे असे निवडले आणि त्यांना वारंवार इथे येण्याची संधी तुम्हा लोकांना उपलब्ध करून दिली. मी मागच्या वेळेस रिपीट केलं होतं की जेव्हा इन्स्पायर्ड अवॉर्ड झाला होता सगळ्यांनी मॉडेल आणले का इथल्या? ज्यांनी मॉडेल आणलंय त्यांनी त्या मॉडेलच्या समोर राहून एकच प्रश्न विचारायचा आहे की या माझ्या मॉडेलचा काय फायदा? बरोबर ना? आपण हेच नाही विचारत. विज्ञान म्हणजे काय की आपल्याला ज्या अडचणी येतात, साध्या साध्या अडचणी आहेत, त्या छोट्या छोट्या अडचणी कशा सॉल्व्ह करायच्या आणि त्याच्यातून कसा मार्ग काढायचा, पहिले स्वतःसाठी आणि मग आपल्या कुटुंबासाठी, मग आपल्या गावासाठी, शहरासाठी आणि फायनली देशासाठी आपण देणं लागतो. जे काही अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्याची क्षमता तुमच्या बुद्धीमध्ये आहे. आत्ताच तिथं ब्रेनचं मॉडेल बघितलं आपण, है ना? तर असे वेगवेगळ्या गोष्टी आपल्यामध्ये टॅलेंट आहे ते आपण दुसऱ्यांच्या उपयोगासाठी पण उपयोगात आलं पाहिजे याच्यासाठी पण त्याचा वापर करायचा. वारंवार मी हे पण सांगते की आम्ही लहान असताना सहज कोणाला मदत करून द्यायचं, म्हणजे ती मदत आहे असं वाटायचं पण नाही. पण आज आपण असं थोडं संकुचित झालं आहे. तर असं न करता एकमेकांना मदत करा, आपल्या मित्रांना मदत करा, शाळेत काय मदत होईल ती पहा आणि फायनली देशाला कशी मदत होईल आपली यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आणि सर्वांनी यशस्वी व्हायचं आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि अडचणी शोधायच्या म्हणजे शिक्षकांनी पण सवय लावायची की आपण डे टू डे लाईफ जगत असताना आपल्यासमोर ज्या अडचणी येतात त्या अडचणी ओळखून त्याचं सोल्युशन कसं काढायचं. तर खऱ्या अर्थानं विज्ञान प्रदर्शनीला आपण त्याचा जो शासनाचा जो हेतू आहे तो साध्य होईल असं मला वाटते. सर्वांना यासाठी शुभेच्छा. नक्कीच आपल्या एवढ्या मोठ्या एक्झिबिशनमधून काही टक्के सायंटिस्ट तयार होतील. आत्ताच आपण एकदम इन्स्पायरिंग भाषण ऐकलं आणि त्याच्यामधून आपण प्रेरणा घ्यावी. सर्वांना त्यासाठी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. या विज्ञान प्रदर्शनीचा आणि एकंदरच या शिक्षण व्यवस्थेचा मूळ उद्देश हा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आहे. परंतु जोपर्यंत या वैज्ञानिक दृष्टिकोनाला महामानवांच्या विचारांचे आच्छादन लागत नाही तोपर्यंत तो दृष्टिकोन पूर्णपणे रुजणार नाही. असंच बघा की तो विद्यार्थी या शिक्षण व्यवस्थेला कसा विद्यार्थी अपेक्षित आहे. एक मिनिट घेतो का की या विद्यार्थी जो अपेक्षित आहे आपल्याला त्याच्यासाठी बघा एक शिक्षक असतात ते त्याच्या विद्यार्थ्याला 3 प्रश्न विचारतात. ते 3 प्रश्न बघा. पहिला प्रश्न शिक्षकाने केला, देव म्हणजे काय रे? एका शब्दात तसा राजा म्हणजे काय रे? प्रश्न होता तिसरा, आगळा आणि वेगळा, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे? बघा तो विद्यार्थी तुमच्यासारखा होता. त्याचं वाचन होतं, त्याचं चिंतन होतं, त्याचं मनन होतं आणि महत्वाचं म्हणजे त्याचं निरीक्षण होतं. तो बघा उत्तर कसा देतो. देव म्हणजे काय? त्यानं फक्त माया लिहिलं म्हणजे आई. राजा म्हणजे काय? त्यानं शिवराय लिहिलं. ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आले नाही तिथं त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं. म्हणजे जोपर्यंत या महामानवांचे विचार आपल्यामध्ये रुजत नाही, आपण पुरोगामी होत नाही, तोपर्यंत आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन हा पूर्णपणे रुजवता येणार नाही. यानंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी
आपल्याशी हितगुज साधण्यासाठी मी ठिकाणी आमंत्रित करतो माननीय डॉक्टर श्री संजयजी ढोबळे सर यांना. सर्वप्रथम मी आज या महाविद्यालयामध्ये मला बोलावलं यासाठी मी इंग्लिश प्रायमरी आणि हायस्कूल या शाळेचे सर्व प्राध्यापक प्राचार्य यांचे आभार व्यक्त करतो. डायसवर उपस्थित असलेले माननीय डॉक्टर श्री गिरीश गांधी, माझे प्रेरणास्त्रोत, मार्गदर्शन आणि सर्व काही, माननीय अध्यक्ष जागृत नवयुवक शिक्षण संस्था, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्रियाताई देशमुख, शिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती जिल्हा, आणि डायसवर बरेचसे मंडळी बसले आहे. मी सर्वांचे नाव घेऊन माझा वेळ कमी करणार नाही, म्हणून मला बोलायचं आहे. म्हणून मी सर्वांना गणमान्य नागरिक बनतो आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले शिक्षकवृंद, प्राचार्य, पत्रकार बंधू आणि सर्वात जास्त मला ज्याच्याशी प्रेम आहे ते माझे विद्यार्थी मित्रांनो, मला इनोव्हेशन आणि रिसर्चवर बोलायचं आहे आणि मला याचा रिझल्ट आत्ताच बघायचा आहे. म्हणून मी माझा एक प्रयोग तुमच्यावर करतो. मी इथे जे स्काउटमध्ये बसलेले आहे NCCचे, त्यांना विनंती करतो त्यांनी तिथेच बसावं आणि जे इथे शिक्षक आहेत जे गणवेशामध्ये आहेत त्यांनी आपल्या जागेवर बसावं. माझ्या भाषणाने एकही विद्यार्थी बोलणार नाही ही माझी गॅरंटी. बोलले नाही तर समजावं की मी खरंच तुम्हाला रिसर्चसाठी जागरूक करून राहिलो. प्लीज बसून जा आपल्या ठिकाणी, कारण की तुम्ही उभे आहे, मला माझे पाय दुखते आहे. मला दुसऱ्याला त्रास देऊन पुढे जायचं नसतं. मला विद्यार्थ्यांसाठी जगायचं असतं आणि विद्यार्थ्यांसाठीच जगत राहील. खरंच आज इथे जे विज्ञान प्रदर्शनी झाली आणि त्याचं उद्घाटन आता आटोपलेलं आहे, पण या उद्घाटनाच्या पूर्वी व्यासपीठावर प्रथमेशनी जे वाक्य दिले तो तुमच्यातला विद्यार्थी आहे. त्याचे 2 पेटंट आज झालेले आहे. मी गिरीश गांधी साहेबांना फार मोठ्या मनाने आभार मानतो. सर, तुम्ही निर्माण केलेल्या शाळेतून आज पेटंट यायला लागलेले आहे आणि ही खरंच या शाळेची खऱ्या अर्थाने उपलब्धी आहे आणि या खऱ्या अर्थाने या विज्ञान प्रदर्शनीची उपलब्धी आहे. मला सांगा, रिसर्च म्हणजे काय? रिसर्च क्या होता है? मी हिंदीमध्ये बोलतो, मला मराठी इंग्लिश दोन्ही येतं, पण हिंदीमध्ये बोलतो कारण की हिंदी ही दिल की लैंग्वेज है, दिल तक पहुंचती है. व्हाट इज द रिसर्च? रिसर्च क्या होता है? रिसर्च वही होता है जो अभी तक किसी ने कुछ काम किया है लेकिन आज की ज़रूरत के अनुसार उसमें कुछ कमतरता है और हम वहाँ तक पहुँचते हैं, उसको ही रिसर्च बोला जाता है. लेकिन एक नया वर्ड आया है, इनोवेशन. इनोवेशन क्या रहता है? इनोवेशन म्हणजे मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगतो. जे आपल्या आजच्या घटकेला आपण ज्याचे इमॅजिनेशन केलेलं नाही, जे आपण विस्तारून पाहिलेलं नाही, ते निर्माण करणं म्हणजे त्यालाच इनोव्हेशन म्हणतात. एक उदाहरण आहे, एक गाव होतं, त्याच्यामध्ये 100 लोक राहत होते. तिथे एक घर होतं मोठं श्रीमंताचं, त्याच्या घरी एकच टेलिफोन होता आणि त्या टेलिफोनवर गावाचे सर्व मेसेज यायचे. त्याला पाटील पण म्हणतो काही वेळा, आज सर्व मेसेज तिथे यायचे. तेव्हा एका विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाला विचारलं, का हो सर, आज गावामध्ये एकच फोन आहे का आपल्या गावात 100 नागरिक राहतात, 100 फोन राहू शकतात का? त्या विद्यार्थीला वाटलं की माझा क्वेश्चन चुकीचा आहे. शिक्षक रागावले नाही, म्हणे की हे भविष्य सांगेल, मी आज सांगू शकत नाही. हे ज्या विद्यार्थ्याच्या तोंडून आलेले शब्द होते हे इनोव्हेशन होतं त्यावेळेचं. आणि आज तुम्ही पहा, प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, त्या गावामध्ये 100 मोबाईल झाले, 100 फोन आले, याला इनोव्हेशन म्हणतात. गिरीश गांधी साहेबांनी जागृत लोक शिक्षण संस्थेद्वारे 13 शाळा उभ्या केलेल्या आहेत आणि 13 शाळेमध्ये माझ्या माहितीनुसार 4101 विद्यार्थी आहे. आणि या शाळेतून सरांनी मला सांगितलं 27 डॉक्टर निर्माण झालेले आहे, ते नागपुरात सेवा देत आहे. त्यात 1 डॉक्टर इथे आहे, या शाळेतले विद्यार्थी आहे. सर्व वरुडचे आहे, वरुडचे पण आहे. मग तुमच्यामध्ये किती डॉक्टर आहे आज तुम्हाला माहीत नाही आहे. तुमच्यामध्ये किती सायंटिस्ट आहेत हे आम्हाला माहीत नाही. पण एक दिवस त्या सायंटिस्टचा, त्या डॉक्टरचा सत्कार या व्यासपीठावर होईल याची मला पूर्ण आशा आहे. तेव्हा मी नक्की गिरीश गांधी साहेबांसोबत येईल. म्हणून तुम्हाला अगर या व्यासपीठावरून सत्कार घ्यायचा असेल तर तुम्हाला आतापासून मेहनत करावी लागेल, आपली एक कल्पनाशक्ती वाढवावी लागेल आणि तेव्हाच तुम्ही काहीतरी करू शकता. म्हणून आपल्यामध्ये सायंटिफिक दृष्टिकोन असायला पाहिजे. जे काही आपण पाहतो त्यामध्ये काय कमी आहे, काय करता येईल, हे आपण विचार केला पाहिजे. तेव्हाच आपल्याला लक्षात येईल. रिसर्चचे काय फायदे आहे हो?
रिसर्चचा एक वर्ड मॅडमने सांगितला, तो म्हणजे इन्स्पायर फेलोशिप. BScच्या विद्यार्थ्यांना इन्स्पायर फेलोशिप असते. 80% मार्किंगच्या वर मिळाले तर MScमध्ये पण असते, BScला असते. आणि तो इन्स्पायरचा विद्यार्थी असला त्याला PhDसाठी पण फेलोशिप मिळते. PhDसाठी वेगवेगळ्या टाईपच्या फेलोशिप आहे. त्या छोट्या मोठ्याने 37,000 प्लस 5,000 हाऊस रेट म्हणजे टोटल 42,000च्या जवळपास फेलोशिप मिळते. आणि ती तुमच्यासाठी उपलब्ध आहे. यानुसार कास्टनुसार, जाती धर्मानुसार वेगवेगळ्या फेलोशिप आहे. म्हणजे तुम्हाला रिसर्चमध्ये किती प्रमोट करावं यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन नेहमी तयारीत राहतं. आणि या विज्ञान प्रदर्शनीची आवश्यकता काय आहे? 1930 पासून आपण नोबेल लॉरेटसाठी अजून दूर आहोत. विज्ञानामध्ये नोबेल प्राईज मिळालेलं नाही. ते फक्त CV रमणला 1930मध्ये मिळालं होतं. तेव्हापासून हे माझे 9 युवक मित्र, आम्ही सर्व आशा करतो, सरकार आशा करते, महाराष्ट्र सरकार, भारत सरकार आशा करते. म्हणून राज्यपाल साहेबांनी एक विज्ञान प्रदर्शनीच्या मागे मोठं स्वरूप द्यावं म्हणून महाराष्ट्र सरकारने आविष्कार स्थापन केलेला आहे. आविष्कार म्हणजे सायन्स प्रोजेक्टचं कॉम्पिटिशन. शाळा कॉलेजमधून त्याने याचं मग जिल्हा स्तरावर न्यायचं, मग विद्यापीठातून एक टीम तयार करायची. आणि यावर्षी ती परभणी इथे स्टेट लेवलचा आविष्कार होणार आहे. मी आज 30-31ला आविष्कार म्हणून एक्सपर्ट आणि जज म्हणून अमरावती विद्यापीठात होतो. मी तिथं हो पण म्हटलं होतं. पण त्यानंतर मला फोन आला गिरीश गांधी साहेबांचा, संजय 30 तारखेला तुला चलायचं आहे. माझी हिंमत नाही झाली की काय आविष्कारच्या जज एक्सपर्टला नाही म्हटलं आणि सरांना हो म्हटलं, काय की तेच माझं गुरुवारी आहे. जीवनामध्ये माणूस शोधून मिळणार नाही असं एक सुसंस्कृत विद्यापीठ म्हणजे आदरणीय गिरीश गांधी साहेब. तुम्हाला माहीत नसेल, नागपुरात तुम्ही पेपर उघडा, कोणाचा सत्कार, कोणाचं पुस्तक प्रकाशन, कोणाचं कृतज्ञता दाखवायचं असेल ते फक्त गिरीश गांधी आणि हे साहेब करत असतात, आपल्या मित्रांसोबत करत असतात. आणि त्याची एक संस्था आहे, त्या संस्थेने करतात. म्हणून मी तुम्हाला पण आवाहन करतो, तुम्ही पण नागपुरामध्ये त्यांच्या संस्थेने तुमचा सत्कार करायला पाहिजे. नुकताच त्यांनी टॉप 2% सायंटिस्ट इन द वर्ल्ड बाय स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी डिक्लेअर केले होते. त्यांच्या 24 लोकांचा सत्कार घेतला. हा एक इनोव्हेटिव्ह सत्कार होता. आजपर्यंत संशोधकाचा सत्कार होत नाही, पण त्यांनी घेतला. आणि त्या घेतलेल्या सत्काराचं नागपुरात सर्वत्र कौतुक झालं. आणि एवढी मोठी हिंमत आणि एवढी मोठ्या मनाची भावना फक्त असेल ते गिरीश गांधी साहेबांचा आहे. याच्या आणि तुम्ही त्या शाळेचे विद्यार्थी आहे, फार मोठे अभिमान वाटतो मला की तुम्ही कितीतरी काम करू शकता. फक्त तुम्हाला स्वतःच्या बुद्धिमत्ता पुढे जावी लागेल, त्यातून काहीतरी निर्माण करावं लागेल आणि तेव्हाचपासून तुम्ही हे काम करू शकता. हे शिक्षक वर्ग तुम्हाला शिकवतात, तुम्हाला घडवतात. ही प्रदर्शनी लागली आहे, इथं तुम्हाला मोटिवेट करतात. तिथूनच एक प्रथमेश निर्माण होतो. आणि प्रथमेशला निर्माण करण्यासाठी या शिक्षकांनी कितीतरी त्याला रागावलं असेल, तुम्हाला माहीत नाही. जेव्हा एका शिल्पकाराला सांगतात की आमच्या गावामध्ये एक देऊळ होत आहे, त्या देवळासाठी गणपतीची मूर्ती पाहिजे, तो एका जंगलात जातो आणि मग एका दगडाला त्रासतो. त्याला एक शिल्प देण्याचा प्रचार करतो. तर पहिला दगड म्हणतो, अहो मला काय त्रास देता, तुम्हाला गणपतीची मूर्ती बनवायची आहे ना, मग एवढे मोठे दगड आहे ना, तिथून जाऊन बनवा ना, फिर मुझे क्यों तकलीफ दे रहे हो. तो शिल्पकार उसकी सुनता है और दूसरे पत्थर के पास जाता है, उसको तराशता है और उसी गणेश जी की मूर्ति बनाता है. गणेश जी की मूर्ति गाड़ी में डालता है, तब उसे लगता है ये आधा टूटा हुआ पत्थर है, उसको भी साथ में लेके चलते हैं. और गणेश जी की मंदिर में गणेश जी की मूर्ति स्थापित होती है और वो पत्थर का क्या करना है, बाहर रख देते हैं. जब उस मंदिर का उद्घाटन होता है, सब लोग दूध, फल, फूल वहाँ देते हैं, लेकिन जो नारियल रहता है वो बाहर के पत्थर पर फोड़ा जाता है. उस दिन उस टूटे हुए पत्थर को याद आती है, क्या आप उसी पत्थर के सामने दूध और फल देते हो और मेरे ऊपर नारियल फोड़े जाते हैं, मैंने क्या पाप किया. तब वो शिल्पकार बोलता है उसे, मैं जब तुझे तराशने की कोशिश कर रहा था तूने नहीं बोला. उसने तराशने के लिए हाँ बोला, इसलिए फल फूल लगा रहा, तो नारियल के दगड़ खा रहा है. तो ये चीज़ होती है, आपको जो तराश रहे आपके गुरुजन, उसका सुनो, उसकी जो भी तकलीफ होती है वो मानो. और जो टीचर आपको तकलीफ देते हैं ना, उसको आपको गालियाँ मत देना, वही आपसे प्यार करते हैं, ध्यान रखना. शाहरुख खान ने किसमें बोला है, एक कॉलेज के एग्जीबिशन में बोला है कि आप इस स्कूल कॉलेज से जा रहे हो, आपको कुछ शिक्षक ने बहुत गालियाँ भी दी होंगी, मारा भी होगा, डांटा भी होगा, आपको उसके प्रति बहुत नाराज़गी भी होंगी, लेकिन वही आपसे प्यार करते थे, इसलिए डांटते थे.
आई वडील तुम्हाला रागावतात ना, त्या कारण की तुम्हाला प्रेम असतं तुमच्यावर, तुम्हाला कुठेतरी घडवायचं असतं, आणि जो रागवतो तो खऱ्या अर्थाने मनापासून आपला व्यक्ती असतो. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, असं होणार नाही. माझ्यासमोर अब्दुल कलाम साहेबाचं फोटो लागला आहे, मला यातून खूप प्रेरणा मिळते. म्हणून अब्दुल कलाम साहेबाचं सांगतो की जीवनामध्ये कुठेही आपल्याला निराश व्हायचं नाही, कुठेही निराश व्हायचं, कारणं दाखवणं बंद करा. मला काही विद्यार्थी म्हणतात सर यावर्षी पेपर खूप कठीण आला होता, त्यामुळे मी या विषयामध्ये फेल झालो. आणि मग मी त्यांना एकच विचारतो, तुमच्या वर्गातील जो टॉपर आला तो का वरून आला का? तुमच्यातलाच आहे ना, मग त्याला कुठून गायडन्स मिळाला? आम्हीच दिला आहे ना. फक्त आपण कारणे शोधण्याचा प्रकार करतो, ते कारणे शोधणं बंद करा. अब्दुल कलाम साहेब जेव्हा देहरादूनला गेले होते NDAची परीक्षा द्यायला, त्यांना पायलट व्हायचं होतं. पायलटची परीक्षा दिली, पायलट झाले नाही, तर ते गंगेच्या काठावर येऊन बसले. आणि तेव्हा त्यांनी विचारलं, बसून रडत होते, तेव्हा शिवानंद जी महाराज वहाँ से गुजर रहे थे. तर शिवानंद जी महाराज को देखा कि बच्चा क्यों रो रहा है. तेव्हा अब्दुल कलाम लहान होते. बोले मैं NDA की एग्ज़ाम देने आया था पायलट बनने के लिए, और मैंने अपने बहन के पैसे लेके आया था, उधार लेके आया था. मैं क्या इतना काबिल नहीं हूँ कि मैं पायलट नहीं बन सका. तर शिवानंद महाराज ने म्हटलं, बेटा तू आज रात आराम कर, अंधेरा हो चुका है, कल जाना, तू मेरे यहाँ सो जा. त्याला जेवण खाऊ घातलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी निघाला. तेव्हा म्हणाले, शिवानंद जी आप तो बहुत ज्ञानी हैं, मुझे इतना बता दो क्या मैं क्यों फेल हुआ और क्या मैं इससे काबिल नहीं हूँ. शिवानंद जी महाराज ने चाला छान अच्छा आंसर दिया, बेटा तू इसके लिए बना ही नहीं था, तुझे और कहीं कुछ बनना था, इसलिए तुझे यहाँ पर नियुक्ती हुई नाही. आणि त्यानंतर अब्दुल कलाम साहेब देशाचे राष्ट्रपती झाले, विश्वाचे वैज्ञानिक झाले, आणि सर्व मान्यते वैज्ञानिक म्हणून त्याची आज आपण सर्वांनी आठवण करतो. म्हणून त्याचा फोटो इथे लागलेला आहे. जेव्हा आपल्या हातून काहीतरी जातं, ते आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं असतं. आणि विषय हा रिसर्चचा भाग नाही आहे. विषय आपण एका ठिकाणी वेगवेगळ्या विषयामध्ये आपण रिसर्च करू शकतो. याचं दुसरं उदाहरण म्हणजे मी अब्दुल कलाम साहेबावरच देईन. जेव्हा अब्दुल कलाम साहेबांना एक अमेरिकामध्ये प्रश्न विचारला, क्या सर आपको सबसे खुशी कब हुई जब आपने मिसाइल छोड़ी. 5 मिसाइल अब्दुल कलाम साहेबांनी बनवले. इथे एक मिसाईलचं स्टॉल लागलेला आहे, त्या अर्ध्या मिसाइल अब्दुल कलाम साहेबांनी बनवलेल्या आहे. तो बोले इतनी मिसाइल बनाए तब आपको खुशी हुई क्या, राष्ट्रपति बनने के बाद खुशी हुई. त्याने सांगितलं, मुझे उस समय भी खुशी नहीं हुई और राष्ट्रपति बनने के बाद भी खुशी नहीं हुई, लेकिन जब मैं विकलांग के एक मेले में गया आणि त्याने विकलांगमध्ये उपस्थित असलेले विद्यार्थी पाहिले, त्यांच्या मोठ्या मोठ्या 4-4 किलोचे ते कॅलिपर्स लागले ते पायामध्ये, आणि ते हळूहळू चालत होते, पडत होते. तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रश्न आला, अगर मी खरा वैज्ञानिक असेल तर मी या विद्यार्थ्यासाठी काहीतरी करून दाखवील. आणि करून दाखवणे ही त्यांच्या मनात भावना आली, ही सर्वात मोठी भावना आली. तेव्हा त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रांसोबत मीटिंग घेतली की मैं ऐसा ऐसा जगह गया था, वहाँ जो स्टूडेंट विकलांग थे उसके चलने की बहुत मुश्किल हो रही थी, आपण क्या कर सकते. तेव्हा त्यांना आठवलं की जे मिसाईल असते, मिसाईलच्या टोकावर जे मटेरियल असतं ते कार्बन फायबर राहतं, आणि ते एवढं हलकं आणि मजबूत राहतं. तर अब्दुल कलाम साहेबांनी त्याच्या कॅलिपर्स बनवले, ज्या पायाला बांधतात त्याला कॅलिपर्स म्हणतात. त्या कॅलिपर्स बनवले आणि त्याचं वजन 4 किलो नव्हतं, फक्त 400 ग्रॅम होतं. जेव्हा त्यांनी त्या कॅलिपर्स बनवून त्या विद्यार्थ्यांना दिल्या आणि ते विद्यार्थी नाचायला लागले, फिरू लागले, तेव्हा त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये जे आसू आले, तेव्हा अब्दुल कलाम साहेब सर्वात जास्त खुश झाले. म्हणून आपली बुद्धिमत्ता जोपर्यंत समाजापर्यंत जात नाही, सोसायटीपर्यंत जात नाही, तोपर्यंत त्या वैज्ञानिकाला अर्थ राहत नाही. आणि हे अब्दुल कलाम साहेबांकडून आपण शिकायला पाहिजे. इथे मला कोण कल्पना चावला माहीत नाही आहे, पण एक दिवस इथून कल्पना चावला उभी होईल, इथून सचिन तेंडुलकर येईल, अब्दुल कलाम साहेब येईल, माशेलकर साहेब येईल, विजय भटकर साहेब निघेल. कारण की तुमच्या इथूनच 27 डॉक्टर निघाले आहे. एक प्रथमेशनी पेटेंट केलेलं आहे आणि हे फार मोठं आहे. पेटेंट करणं फार इझी आहे. तुम्हाला पेटेंट म्हणजे मोठं वाटू नये. जे तुम्हाला कल्पना डोक्यात येते आणि त्यातून तुम्ही एक काहीतरी म्हणता की हे ॲपरेटर असाच आला पाहिजे, ह्या मॉडेल असाच आला पाहिजे, त्याची फक्त कल्पना करा, इमॅजिनेशन करा आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग लावून त्याच्यावर ड्राईंग काढा आणि त्याला मग त्या गोष्टीमध्ये ठेवा. आणि ते ड्राफ्टिंग केल्यानंतर तुम्ही सबमिट केलं, तुमचं डिझाईन पॅटर्न होतं, तुमचं प्रोसेस पॅटर्न होतं आणि तुम्हाला पॅटर्न मिळतात. विद्यार्थी मित्रांनो,
गिरीश गांधी साहेबांच्या आशीर्वादाने आणि तुमच्यासाठी मला काहीतरी करून घ्यायचं आहे. आज माझे 128 पेटंट आहे. त्याच्यातून 84 पेटंट माझे ग्रँट झालेले आहे. मी तुमच्यातला आहे, मी गावातलाच आहे आणि मला गावातल्या विद्यार्थ्यावर फार अभिमान असतो. त्याला ऊन लागत नाही, त्याला पाऊस लागत नाही, त्याला थंडी लागत नाही. नाहीतर मी शहरातले कोणी असेल त्याला माफ करावं, मला शहराच्या वाल्याचे नखरे जास्त असतात पण माझ्या गावच्या विद्यार्थ्याचे नसतात. हो, तुम्ही आईवडिलाच्या घामावर शिकता. आपण आईवडिलांसोबत नेहमी हात पसरत असतो. असा कधी हात असा करून पाहा आईवडिलाच्या हातात, मग तुम्हाला पाहा तुमच्या आईवडील किती नाव घेतात. मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत असे पेटंट काढतो. मी मागच्या वर्षी MSCच्या फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचे 12 विद्यार्थी 16 पेटंट काढले आणि सर्व पेपरमध्ये त्यांचं नाव आलं. तेव्हा त्यांच्या आईवडिलाला इतका आनंद झाला की ते आईवडील आपल्या तिथे फिरत असताना हे यांचे आईवडील म्हणून त्यांना नाव घेत होते. म्हणजे आपण आईवडिलाचं बारसं पण करून त्याचं नाव पण बदलू शकतो. तुम्हाला अभिनंदनची स्टोरी माहीत असेल. जेव्हा अभिनंदनचे आईवडील त्याला घ्यायला बाउंड्रीवर गेले होते आणि तेव्हा तो विमानात चढले आईवडील, तेव्हा पायलटने डिक्लेअर केलं की इस विमान में अभिनंदन के माँ बाप आ रहे हैं, अभिनंदन को लेने के लिए और अभी वो गेट से अंदर आहे. सर्व बसलेल्या लोकांनी उभं राहून त्याला टाळ्या वाजवल्या आणि तेव्हा अभिनंदनचा सर्वात मोठा सन्मान त्याच्या आईवडिलाचा झाला होता. तुम्हाला ही संधी आहे जीवनामध्ये, तुम्ही या संधीचं सोनं करा ना, आपल्या आईवडिलाचं नाव करा. मला अभिमान आहे तुम्ही गावातले विद्यार्थी आहे, मला अभिमान आहे तुम्ही शेतकऱ्याचे पोरं आहे, मला अभिमान आहे तुम्ही मध्यमवर्गीचे पोरं आहे. म्हणून तुम्ही खूप काही करू शकता का जसं मी केलेलं आहे. आता मी माझी तारीफ नाही करणार पण सर गिरीश गांधी साहेब मला माफ करा, विद्यार्थ्यासाठी मला काही सांगणं आवश्यक आहे. माझे 1056 रिसर्च पेपर स्कोपस आणि स्टँडर्ड स्कोपस मानतात आणि ते भारतामध्ये नंबर 3 वर आहे आणि महाराष्ट्रात नंबर 1 वर आहे. मी 12वीपर्यंत माझ्या गावाच्या शाळेत शिकलो. नंतर मी MP ला MSc केलं, PhD नागपूर केलं. 32 वर्षापासून कॉलेजला आहे आणि फक्त एकच केलं, दुसऱ्याचा विश्वास जिंकणे, दुसऱ्याला घेऊन काम करणे. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याला घेऊन काम करता तेव्हा ते कामाची वृद्धी होत असते. म्हणून मला नेहमी गडकरी साहेबांचं एक सिग्नेचर सेंटेन्स आठवतं. ते म्हणतात मी काम केलं हे एज आहे, मी ए काम राहील किंवा जास्त A² राहील. मी दुसऱ्याचं काम केलं B राहील, B² राहील. दोघांनी काम करतं A² + B² राहील. पण दोघां मिळून केलेलं काम किती होते माहिती आहे का? A + B होल स्क्वेअर, A² + B² + 2AB. हा 2AB जो फॅक्टर आहे तो दोघांच्या सहभागातून झालेला असतो आणि तो इतका मोठा असतो की त्यामध्ये त्याची कल्पना कोणी करू शकत नाही. म्हणून नेहमी मी विद्यार्थ्यांसोबत माझ्या रिसर्च कोलॅबोरेटरसोबत म्हणून मी काम करतो. म्हणून आज मी 13 इंटरनॅशनल सायंटिस्टसोबत काम करतो आणि भारतातल्या 24 लॅबसोबत काम करतो. मी आजही 18 तास काम करतो. वय वर्ष 58 आहे तर 18 तास काम करतो. मला काम करण्याची भीती वाटत नाही. पण काम नाही मिळालं माझी प्रकृती बिघडू शकते. म्हणून मी काम करत राहतो आणि मला विद्यार्थ्यांसोबत काम करणे, विद्यार्थ्याला मोटिवेशन करणे, विद्यार्थ्याला गायडन्स देणे फार आवडते. म्हणून आडे साहेबांचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्हाला केव्हाही माझी आठवण आली तुम्ही बोलवा. गिरीश गांधी साहेबांचे ऑर्डर म्हणून मी नक्की येईल. तुमचा एक प्रसिद्ध खेळाडू जो तुमच्या मनामध्ये राहतो ऋषभ पंत, नाव ऐकलं ना ऋषभ पंत क्रिकेटरचं. जेव्हा त्याचा ॲक्सिडेंट झाला होता त्या जळत्या गाडीतून निघताना आम्ही पाहिलेला आहे, जळत्या गाडीतून. पण त्याची एक ध्येय आणि निष्ठा होती, मला क्रिकेटमध्ये पुन्हा उभं व्हायचं आहे, मी पुन्हा भारतासाठी खेळायचं आहे. आणि आज त्या एवढ्या परिस्थितीतून ऋषभ पंत बाहेरून आज क्रिकेटमध्ये चांगलं आपलं नाव करत आहोत. म्हणून तुम्ही कारणं दाखवणं बंद करा. माझ्या रिसर्च स्टुडंट मला ऐकलं सर मैं काम था वो काम था, कारण नाही बताने का. कारण मैं बहुत टाइम मेरा जे 81 विद्यार्थ्यांना PhD दिली आहे, 81 विद्यार्थ्यांना म्हणतात वयापेक्षा विद्यार्थी नको जास्त, पण 81 विद्यार्थी मला कारण कोणी सांगू नका. मी सगळ्या टाईपचं कारण ऐकलं आहे. ऋषभ पंत एवढ्या परिस्थितीतून बाहेरून देशासाठी खेळतो. तुम्ही की आपला वरुड तहसीलसाठी नाही खेळू शकत, वरुड महाराष्ट्रासाठी नाही खेळू शकत, भारतासाठी तुमचं ॲटोमॅटिक नाव आहे. जेव्हा आपलं स्वतःचं अस्तित्व वाढतं तेव्हा आपण महाराष्ट्राचं अस्तित्व वाढतो, तेव्हा आपले भारताचं अस्तित्व वाढते आणि शाळेचं आणि आईवडिलाचं नाव होतेच. म्हणून तुम्हाला अधिकार आहे आज की तुम्ही आपलं कर्तव्य म्हणून आईवडिलाचं नाव मोठं करा आणि तुम्ही खरंच या शाळेचे विद्यार्थी आहे हे दाखवून द्या. दुसरे प्रथमेश मला इथं दुसऱ्या वेळेस दिसले पाहिजे. आणि ज्यांनाही पेटंटची इच्छा असेल, ज्यांना रिसर्च पेपर काढायचं असेल ते यांनी मला केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता. मी विद्यार्थ्यांसोबतही पेटंट काढत असतो. मला खूप आवडतं विद्यार्थ्यांसोबत काम करायला. म्हणून मी तुम्हाला एवढं सांगतो की आपण आपली गोष्ट कधी विसरू नये.
आणि त्यामुळे जसं शाहरुख खानला एकदा म्हटलं होतं त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी, गरीब होते त्याचे वडील, त्यांनी टाइपराइटर प्रेझेंट केलं. बोले क्या पापा मुझे आप टाइपराइटर प्रेझेंट करें, उसको चला और उससे कुछ बोध ले. प्रत्येक गोष्टीमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे. जेव्हा त्यांनी पाहिलं की आज आपण कम्प्युटरवर काम करतो, जे वाक्य पटत नाही ते डिलीट मारतो, जे स्पेलिंग चुकलं त्याच्या खाली लाल लाईन येते त्याला एक करतो, पण टाईपरायटरवर ते होत नाही. त्या टाईप झालं तर मिटवायला खूप त्रास होतो, कधी टाईप करताना बोटं फसतात. म्हणून टाईपरायटर करताना आपली बुद्धिमत्ता एकाग्रता असली पाहिजे, आपला विश्वास आपल्या टायपिंगवर, आपला विश्वास या बोटावर असला पाहिजे, तेव्हाच आपण टाईपरायटर हे आपण तुम्हाला शिकवत असते. म्हणून तुम्हाला हे सांगतो. दुसरं त्यांना एक शतरंज दिला, म्हणजे शतरंज खेळते या, तर त्यांनी पाहिलं शतरंज काय शिकवतो, लहान से लहान माणसाची इज्जत करणं शतरंज शिकवतो. वहाँ पे हम प्यादे की भी इज्जत करते हैं और उल्टा चलना भी सीखते हैं, ढाई घर चलना भी सीखते हैं, और आई वक्त तो अपनी रानी को भी दाव पे लगा के गेम जितना सीखते हैं. म्हणून तुम्हाला माहीत असेल शतरंजापासून पण बरंच काही शिकायला मिळते आणि आपण शिकलो पाहिजे. एक एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगतो आणि तो एक्सपेरिमेंट तुम्ही घरी जाऊन करावा. एक तुम्ही वरुड आहे, वरुड आणि सिंधुदुर्ग घाट हे खरे संत्र्याचे एरिया आहे. हा इथला संत्रा नागपूर आपल्या नावाने नागपुरी संत्रा म्हणून विकला जातो. संपूर्ण भारतात आणि देशात फेमस आहे. एक संत्र आहे आणि त्याला संत्रा एक आपला परिवार समजा, त्याची एक साल काढा. आई वडिलांनी मला रागवलं होतं, मला खूप राग येते. दुसरं अजून साल काढा, मला मारलं, माझी चूक कमी होती तरी मला मारलं. तिसरं काढा ऐकून मला पैसे नाही दिले, पैसे दिले असतं, हे केलं असतं, ते केलं असतं, अजून काय मला खेळू नाही दिलं, मला अभ्यास करा, असं करता करता पूर्ण साल काढून टाका. साल बाजूला ठेवा, अंदरचा गाभा म्हणजे त्याला फोडी म्हणतो, त्याला बाजूला ठेवा. एकाकडे तुम्ही आईवडिलाला असं काढून ठेवलेलं आहे, एकाकडे संत्र्याचा गाभा बाजूला ठेवला आहे. एक 2 ग्लास घ्या पाण्याचे, पाण्यामध्ये तो ग्लास म्हणजे जो गावाला टाका, तो पाण्याच्या बुडाला जाऊन बसतो आणि एक संत्र्यासहित सालासहित जो संत्र असतोय दुसऱ्या ग्लासमध्ये टाका, तो पाण्यावर तरंगतो. आई वडील जोपर्यंत साथ असते ना तुम्हाला डुबू देत नाही, ते आपलं असतं तर लावतात, पण जे आई वडिलाला दूर केलं ते कधीच पुढे जात नाही. म्हणून विनंती आहे माझ्या विद्यार्थ्यांना, तुम्ही पॅकेजच्या मागे जरूर जा, पण पॅरेंटला विसरू नका. पॅरेंटला आपण काहीच नाही. म्हणून शंकरांनी आणि पार्वतींनी आपल्या मुलांना सांगितलं की तुम्ही पृथ्वीला 5 प्रदक्षिणा मारा. कार्तिक 5 प्रदक्षिणा मारायला निघाला, गणपतीने आपल्या आईवडिलाला प्रदक्षिणा मारल्या, म्हणजे हेच माझे सर्व काही आहे. आणि तेच सर्व काही असतं तेव्हाच तुम्ही काय करता. राजा हरिश्चंद्राची गोष्ट माहीत असेल तुम्हाला. राजा हरिश्चंद्र जेव्हाही दान करायचे, डोळे मिटायचे, तेव्हा त्यांना विचारलं का तुम्ही दान करताना डोळे का मिटतात. त्याने म्हटलं शिक्षा के पहले संस्कार होते हैं, व्यापार के पहले व्यवहार और भगवान के पहले माता पिता होते हैं, और मैं ये ज्ञान दे रहा हूँ, दान कर रहा हूँ, ये मैंने नहीं किया, मुझे मिला हुआ है, कैसे मैं उनको दे रहा हूँ, लेकिन लोग मुझे क्रेडिट देते हैं, इसलिए मुझे उनको देखना नहीं है, मैं आँख मूंद के उनको दान कर रहा हूँ. हे माझं दान नाही आहे, देवाने दिलं ते असते. मी कितीही चांगलं काम केलं. माझे एक सर आहे जे योगीनंद महाराजचे भक्त आहे, त्याचं नाव आहे डॉक्टर घोरमारे, फिजिक्सचे आता रिटायर झाले आहे. मी त्यांना काही काही स्टोरी सांगतो. हे विद्यार्थ्याने खूप थकलेले होते, खूप निराश झाले होते. मी त्यांना केलं, आज पेजी सबमिट केलं असं, तो खूप खुश होता. तर ते म्हणजे तू नाही केलं हे सगळं, तुझ्या नावाने हे लिहिलेलं होतं आणि लिहिलेलं होतं म्हणून तू ते तुझ्याकडे आले, तू मदत केली. तू नाम मात्र आहे, तू फक्त कारण आहे, बाकी ते वर्ग लिहिलेलं असतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या शाळेमध्ये आले, हे एक नाम मात्र शाळेमध्ये आले कारण की तुम्हाला या शाळेतून प्रथमेशसारखं पुढे जायचं आहे. गिरीश गांधी साहेबांच्या सारखे त्यांनी 21व्या वर्षी शाळा सुरू केली. अशा मोठ्या विचाराचे तुम्हाला व्हायचं आहे. तुम्ही नागपुरात का महाराष्ट्रात तुम्ही एक नाव घ्या गिरीश गांधी साहेबांचं, तुम्हाला अपार चालतं बोलतं विद्यापीठ मिळेल, ते संस्कृतीचं विद्यापीठ मिळेल, शिस्तीचं विद्यापीठ मिळेल. आणि ज्या ठिकाणी शिस्त आणि संस्कृती असते त्या ठिकाणी गिरीश गांधीचे पाय लागलेले असतात. म्हणून मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही खाली शांत बसलेले आहे. मी तुमच्या टीचरलाही बसवलं, स्काउटलाही बसवलं आणि तुम्ही बसले आणि शांत बसले, माझं ऐकून घेतलं, मला फार छान वाटतं. आणि एवढंच बोलून मी या शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि गिरीश गांधी साहेबांना धन्यवाद मानतो. त्यांनी मला बोलावलं आणि आज सर्वात मोठी गोष्ट कोणती तरी माहिती आहे, जाणून घ्या. आपल्याला मिळतं त्याची आपल्याला कदर नसते, जे मिळत नसतं त्याची आपल्याला इच्छा असते. आज मला गिरीश गांधी साहेबांना जीवनात त्यांच्या बाजूला बसायला भेटलं, हा माझा मोठा अनुभव. धन्यवाद.
विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये 210हून अधिक भाषणे दिली आहेत. शैक्षणिक मार्गदर्शनासाठी त्यांना इटली, इजिप्त, जपान, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, UK, ग्रीस, चीन, स्वीडन, मलेशिया या देशामध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. स्कोपस पब्लिकेशनद्वारे त्यांचे 1056 शोध निबंध, 16,986 सायटेशन आणि 53 H इंडेक्स हे पब्लिश झाले आहे. त्यांनी जवळपास 33 आंतरराष्ट्रीय पुस्तके संपादित केली आणि लिहिली आहे. डॉक्टर श्री संजय ढोबळे साहेब यांनी 126 पेटेंट प्रकाशित केले आहे आणि त्यापैकी 84 आधीच मंजूर झाले आहे. तर PhD करणाऱ्या 81 विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. DST, BRNS, CSIR, UGC आणि AUA यांच्याकडून त्यांना संशोधनासाठी 2.50 कोटी म्हणजे 2,50,00,000 रुपये त्यांना अनुदान मिळाले आहे. त्यांच्या संशोधन कारकिर्दीत त्यांनी सौर सेल कार्यक्षमता वाढीसाठी घनराज्य प्रकाश सामग्री आणि फॉस्फरसचे संश्लेषण आणि वैशिष्ट्यीकरण, तसेच रेडिएशन, डोसमेट्री, फॉस्फरसचा विकास आणि नॅनो पार्टिकलचे बायोसिंथेसिस, वनस्पती लागवड याच्यावर काम केले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यांना एवढे पुरस्कार मिळाले आहे ना, ते इथे वाचणं शक्य होणार नाही. त्यापैकी मी काही मोजके वाचत आहे बघा. ल्युमिनेसेन्स सोसायटी ऑफ इंडिया 2017 त्यांना पुरस्कार मिळाला आहे. फेलो ऑफ महाराष्ट्र अकॅडमिक ऑफ सायन्सेस 2020. पुढचं बघा, पुढचं किती महत्वाचं आहे. अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टीमने जगातील 2% जे वैज्ञानिक आहे, जे स्कॉलर लोक आहे, त्यांची जी यादी बनवली, त्याच्यामध्ये 2020 पासून तर 2025 पर्यंत सातत्याने श्री संजयजी ढोबळे साहेब यांचं नाव आलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्याहीपेक्षा बघा, तुम्हाला माहित आहे की आपल्या वातावरणामध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजन मिळून 99% होतो आणि 1% शिल्लक राहतो. त्यातला कार्बन 0.03% आहे. त्याच्याही पेक्षा कमी प्रमाणामध्ये जे जागतिक दर्जाचे स्कॉलर लोक आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा श्री संजय ढोबळे सर यांचा सहभाग आहे. त्यांना 2024 मध्ये तो पुरस्कार मिळाला आहे. सोबतच ग्रामीण सुजन सन्मान पुरस्कार 2020. छत्तीसगडच्या राज्यपालांनी 2022 ते 2025 या 3 वर्षासाठी त्यांची राज्यस्तरीय भौतिकशास्त्र मंडळाचे सदस्य म्हणून त्यांना नामनिर्देशित केले होते. सर्वोत्कृष्ट संशोधक पुरस्कार 2016 हा त्यांना मिळाला आहे. हा नागपूर विद्यापीठातर्फे त्यांना मिळाला होता. मार्च 2018 रोजी 2017-18 मध्ये स्कोपस संशोधन डेटाबेसमध्ये प्रकाशित झालेल्या शोध निबंधाच्या आधारे भौतिकशास्त्रातील भारतातील टॉप 10 संशोधकांसाठी करिअर 360 द्वारे भारतातील टॉप फॅकल्टी रिसर्च अवॉर्ड 2018 चे ते प्राप्त करते आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर त्यांना स्वर्गीय धर्माधिकारी गांधी सोशल शिक्षक पुरस्कार हा पण त्यांना 1 फेब्रुवारी 2025 या दिवशी मिळाला होता. त्याचबरोबर डॉक्टर ढोबळे यांना 1 जानेवारी 2022 रोजी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर लायन्स क्लब नागपूरतर्फे शिक्षणातील लायन्स आयकॉनिक अवॉर्ड देखील मिळाला होता. आणि महत्त्वाचं आहे बघा तुमच्यासाठी की श्री डॉक्टर संजयजी ढोबळे साहेब नेचर आणि ल्युमिनेसेन्स द जर्नल ऑफ बायोलॉजिकल अँड केमिकल ल्युमिनेसेन्स जॉन विली अँड सन्स लिमिटेडचे पब्लिकेशनचे संपादक आहे. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी व्हायला. यानंतर या उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री गिरीजी गांधी साहेब, अध्यक्ष जागृत नवयुवक शिक्षण संस्था यांना आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो. सन्माननीय शास्त्रज्ञांना अभिवादन करून मी आपल्यासमोर उभा आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विदर्भाचे, महाराष्ट्राचे आणि देशाचे सुपुत्र डॉक्टर संजय ढोबळे या ठिकाणी उपस्थित आदरणीय प्रियाताई देशमुख, निखिल मानकरजी, इम्रान खानजी, खुशाल पिल्लारे, विनोदजी साठे गाठे आणि इतर सर्व संबंधित अधिकारी वर्ग, जागृत नवयुवक शिक्षण संस्थेचे सन्मान्य उपाध्यक्ष डॉक्टर मनोहर आंडे, सचिव श्री संतोष क्षीरसागर, कोषाध्यक्ष राजेश गांधी, सहसचिव अरुण वानखेडे आणि इतर सर्व सन्मान्य सदस्य, या आयोजनामागे ज्यांचा मोठा वाटा आहे ते विजय आडे,
त्यांचे सर्व सहकारी, सर्व शिक्षक वृंद, गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या दोन्ही एजन्सीचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी चांगल्या पद्धतीनं एक सायन्स प्रदर्शनी दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्याचं ते काम करतात. माझी विनंती मॅडम एवढीच आहे की फार गंभीरतेने हा विषय घेतला पाहिजे. जे प्रमुख पाहुण्याला आपण बोलावतो आणि त्यांचा परिचय नंतर करून देतो, जे ही विज्ञान प्रदर्शनीसाठी एखादा सायंटिस्टला बोलावलं पाहिजे अशी मला विनंती करण्यात आली. आणि आपल्या इथे सर्वात मोठा असलेला जो शास्त्रज्ञ आहे त्यांना मी विनंती केली. त्यांनी आपल्या सर्व बाकीची जी प्री अपॉइंटमेंट होती ती कॅन्सल केली अमरावती विद्यापीठाची, आणि ते या ठिकाणी आले. ज्यांची कोणाची चूक झाली असेल त्याबद्दल मी फारसं सांगत नाही, पण ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. ज्या व्यक्तीला आपण बोलवतो त्याचा सन्मान प्रॉपरली झाला पाहिजे. आणि सर्व राजकीय आमचा प्रभाव फार जास्त झालेला आहे राजकारणाचा. इतका वेळ घेण्याची, सर्वांचा सत्कार करायची काय गरज आहे, स्वागत करायची. म्हणजे जसं राजकारणामध्ये हा नाराज होऊ नये, तो नाराज होऊ नये, तो नाराज होऊ नये असं पाहिलं जाते, त्या इथे शैक्षणिक उपक्रमामध्ये कशाला, कोणाला वाईट वाटणार आहे? इथे तुम्ही त्यांच्या प्रमुख आहात, तुमचा सत्कार झाला म्हणजे झाला. मी अध्यक्ष आहे, माझा झाला म्हणजे सर्वांचा झाला. कुठेतरी आपण याच्या पुढे तुम्ही निर्देश दिले पाहिजेत की जो वेळ आपण वाचवू शकतो आणि चांगल्या कामासाठी देऊ शकतो, चांगले विचार ऐकण्यासाठी देऊ शकतो, त्याच्यावरचा वेळ कमी होतो. आणि म्हणून, आणि मग विद्यार्थ्यांना काय दोष देणार? सर्व ओझं जे आहे, म्हणजे आपण यायच्या आधी 1 तास आधी ते येऊन बसले, आता गडबड नाही करणार तर काय होणार आहे? आणि म्हणून नेहमी जे काही आपण कार्यक्रम आयोजित करतो तो नियोजनबद्ध असला पाहिजे. मी प्रथमेश आणि त्याच्या आईचं आणि त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या सर्व शिक्षकांचंही मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या शाळेतून इतका मोठा चांगला रेकॉर्ड इस्टॅब्लिश केलेला आहे. आणि आई वडील असतील किंवा शिक्षक असतील यांनी स्वतःची जबाबदारी जास्त ओळखली पाहिजे, या मताचा मी आहे. अलीकडे ही फॅशन झालेली आहे की मुलं आमचं ऐकत नाही, मुलं चांगले नाहीत. आपण ज्या क्षेत्रात काम करतो, ब्युरोक्रसी असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, आम्ही किती जबाबदारीने त्या त्या क्षेत्रामध्ये काम करतो याचं सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नाहीतर शिफ्टिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला म्हणतात तशा पद्धतीचं हे सर्व चालणार आहे. तसं होऊ नये. हा प्रसंग इतका चांगला व्हायला पाहिजे. आणि अनावश्यक गोष्टींना सायन्समध्ये तसाही काही प्रादुर्भाव नसतो. विज्ञानामध्ये खोटं काहीच चालत नाही. बाप दाखवण्याचा श्रद्धा कर, हेच फक्त आपल्याला विज्ञान सांगत असते. ते एक क्षेत्र असं आहे. आणि त्या ठिकाणी नवीन पिढी घडवण्याची जर जबाबदारी आपल्यावर आलेली आहे, आपण जर त्याचे काहीतरी पार्ट झालेला आहोत, भाग झालेला आहोत, तर आपण ती जबाबदारी किती चांगल्या पद्धतीनं आयोजित करतो या दृष्टीने मात्र नक्की विचार केला पाहिजे. ज्या ज्या शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला असेल, ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असेल, त्यांचं मी कौतुक करतो, शिक्षकांचं अभिनंदन करतो. आणखी चांगल्या पद्धतीनं पुढच्या वेळी ही प्रदर्शनी कशी आयोजित करता येईल हाही विचार आपण केला पाहिजे. नाही तर एक दुसऱ्यांचं कौतुक करण्यात आपले 80 वर्ष गेले देशाचे. तसा प्रकार होऊ नये. कुठेतरी नागरिक म्हणून आपणही जबाबदारीने वागलो पाहिजे. आपलंही आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. या गोष्टीचं भान आपण ठेवलं पाहिजे. पुनश्च मी आपल्या सर्वांचं, सर्व अधिकाऱ्यांचं, सर्व आमच्या स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो कुमारी बोंडे मॅडमला. सर, वैज्ञानिक आणि संशोधक यांच्या प्रयत्नांनी भारताचे नाव अग्रेसर या जगतात. अशा सर्व वैज्ञानिक आणि संशोधकांस वंदन करून मी करते आभार प्रदर्शनास सुरुवात. 53वी अमरावती जिल्हा विज्ञान प्रदर्शनी 2025-26 या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून लाभलेले सन्माननीय डॉक्टर श्री गिरीश्री गांधी साहेब, अध्यक्ष जागृत नवीन शिक्षण संस्था वरून, त्यांनी
अध्यक्षस्थान स्वीकारून आपल्याला मुलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे उद्घाटक म्हणून लाभलेले सन्माननीय डॉक्टर श्री संजयजी टोपडे साहेब, वरिष्ठ प्राध्यापक भौतिकशास्त्र विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, यांनी सरांनी आपल्याला रिसर्च गॅप कशी ओळखावी आणि त्यावर नवीन संशोधन कसे करावे या बाबतीतले अतिशय अमूल्य असे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या सन्माननीय सौ कियाताई देशमुख मॅडम, शिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती जिल्हा, यांनी अतिथीस्थान स्वीकारले व मुलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय श्री निखिलजी मानकर साहेब, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय श्री इम्रान खान साहेब, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय श्री तुषारजी पिल्लारे साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री विनोदजी गाढे साहेब, गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती वरून यांनी आपले प्रमुख अतिथी स्थान स्वीकारले याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानते. तसेच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून नेहमी प्रोत्साहित करणारे जागृत नवयुग शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, विशेष अतिथी यांनी विशेष अतिथीचे स्वान स्वीकारले. विशेष अतिथीचे स्वान स्वीकारून कार्यक्रमाची शोभा वाढविली याकरिता मी त्यांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानते. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांची मी विद्यालयाच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे जिल्हा विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभागी सर्व शाळा, त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंद आणि सहभागी विद्यार्थी यांनी विज्ञान प्रदर्शनीमध्ये आपला सहभाग नोंदविला यांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार मानते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मार्गदर्शन करणारे आमचे प्राध्यापक, सहकारी शिक्षक वृंद, नॉन टीचिंग स्टाफ आणि ज्यांच्याशिवाय हे मॉड्यूल सामील करू शकलो नसतो आमचे सर्वांचे लाडके विद्यार्थी यांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार मानते. तसंच सन्माननीय सर्व श्रोते मान्यवर आणि सर्व विद्यार्थी यांनी हा कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतला याविषयी या संदर्भात मी सर्वांचे आभार मानते. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ज्यांना आम्हाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले या सर्वांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार मानते. आयोजकांनी मला इथे आभार प्रदानाची संधी दिली याबद्दल आयोजकांचे आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने उद्घाटन समारंभ कार्यक्रम इथे संपन्न झाला असे मी जाहीर करते. कार्यक्रमाचा समारोप राज्यगीतान होईल. राज्यगीतासाठी मी गायकवाड मॅडम यांना आमंत्रित करते. एक साथ खड़े हो, एक साथ विश्राम हो गया, विश्राम. पाय शुरू कर.